श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेले संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय, कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की भगवान श्री विष्णूंची कृपा अंगावर घेतल्यासारखी वाटते. घरात एक वेगळी शांतता, प्रसन्नता आणि देवाची अनुभूती येते. अनेक भक्त या महिन्यात गुरुवारचा उपवास करतात, पण उपवास फक्त नुसता करून चालत नाही. काही नियम, काही पवित्र आणि काही श्रद्धेचे धागे पाळले तरच या उपवासाचे संपूर्ण फळ मिळते. आज आपण अशा 7 महत्त्वाच्या नियमाविषयी जाणून घेऊया, जे पाळले तर भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनात स्थिर होते, घरात आनंद येतो आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते. पहिला नियम: उपवासाची सुरुवात नेहमी शुद्ध मनाने करा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. मार्गशीर्ष हा पवित्र मानला जाणारा महिना आहे, त्यामुळे शरीरासह मनही स्वच्छ आणि शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राग, चिडचिड, मत्सर अशा नकारात्मक भावना दूर ठेवा. देवाच्या समोर बसताना मनात एकच भावना असावी: मी तुझा आहे, मला मार्ग दाखव. दुसरा नियम: गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर अधिक करा. पिवळा हा गुरु ग्रहांचा आणि विष्णूंचा रंग मानला जातो. देवाला पिवळी फुले वाहा, पिवळी वस्त्रे अर्पण करा. शक्य असेल तर घरातल्या देवघरातही पिवळी तोरणे, पिवळा वस्त्र किंवा पिवळी प्रकाश योजना ठेवा. पिवळा रंग लक्ष्मी प्रसन्नतेचे प्रतीक आहे. तिसरा नियम: देवाची पूजा करताना तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा पवित्रता वाढवतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि देवतांना अत्यंत प्रिय मानला जातो. हा दिवा प्रज्वलित करताना मनात शांतपणे प्रार्थना करा: माझ्या घरात प्रकाश राहो, दारिद्र्याचा अंधार नाहीसा हो. चौथा नियम: मार्गशीर्ष गुरुवारी केलेले दान अतिशय फलदायी असते. आपण श्री विष्णूंचे भक्त असाल तर कोणत्याही गरीब व्यक्तीला, ब्राह्मणांना किंवा अन्नाची गरज असणाऱ्यांना पिवळे अन्न पदार्थ दान करा. खिचडी, पुरी भाजी, लाडू किंवा पिवळा शिरा यापैकी काहीही देऊ शकता. दान हे गुप्त आणि मनापासून असावे. अहंकाराने दिलेले दान कोणतेही फळ देत नाही, पण प्रेमाने दिलेले दान 1000 पटीने परत येते. पाचवा नियम: गुरुवारच्या दिवशी कधीही केस, नखे किंवा दाढी करू नका. घरातील स्त्रियांनी केस धुणे, केसाला तेल लावणे किंवा सौंदर्य क्षेत्रातील कामे टाळावी. गुरुवार हा गुरुग्रहांचा दिवस आहे आणि या दिवशी अशा गोष्टी केल्यास पुण्यकर्माचे फळ कमी होते, असे शास्त्र सांगते. 6वा नियम: या दिवशी कधीही लोखंड, काळे कपडे, कांदा, लसूण किंवा मद्य पदार्थाचा स्पर्शही टाळा. अशा वस्तू आध्यात्मिक ऊर्जेला बाधा आणतात. उपवासाचा मुख्य अर्थ शरीराला शुद्ध ठेवणे आणि मनाला देवाशी जोडणे हा असल्याने अशा वस्तूंना दूर ठेवा. शक्य असल्यास उपवास, फळाहार किंवा साध्या एक वेळच्या पूर्ण करा. आणि 7वा नियम, सर्वात महत्त्वाचा नियम: मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करा. पण जर तुम्हाला हे पाठ नसतील तर साधे ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्रही पुरेसे आहेत. उपवास करताना मंत्र जप हा आत्म्याला मजबूती देतो, घरावर शुभत्व आणतो आणि मनाला शांत करतो. शक्य असल्यास संध्याकाळी दीपाधन करा आणि देवाचे आभार माना, कारण उपवासाचे खरे फळ फक्त भुकेवर नियंत्रण नाही, तर देवाशी झालेल्या जोडीत आहे. कृतज्ञता ही प्रत्येक उपवासानेच मुख्य केंद्र आहे. जेव्हा तुम्ही हे 7 नियम पाळता तेव्हा उपवास केवळ एक परंपरा राहत नाही, तर तो आपल्या जीवनाला बदलणारा आध्यात्मिक अनुभव बनतो. घरात शांती, प्रेम, समृद्धी आणि सुख येते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात आणि भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देते. म्हणून या मार्गशीर्ष महिन्यात उपवास करा, पण श्रद्धेसह, नियमासह आणि देवावरील अपार प्रेमासह. देव तुमच्या मनोकामना पूर्ण करो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं. श्री स्वामी समर्थ.